आज मी छोले भटुरेची रेसिपी सांगणार आहे। बघा, घेतलेलं आहे मी थोडं 1 कप दही, त्यामध्ये थोडा टाकलेला आहे 1 कप रवा, 1 चम्मच साखर आणि त्याला साईडला भिजवूनसाठी ठेवून द्यायचं आहे। कोपरमध्ये घेतलेला आहे मी मैदा, त्यात टाकलेला आहे मी थोडं मीठ आणि 1 चम्मच बेकिंग पावडर आणि 1 वाटी गरम केलेलं तेल आणि थोडं टाकलेलं आहे तूप आणि त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि छान एकत्रित करायचं आहे। बघा या पद्धतीने। आणि आता आपलं मिश्रण जे रवा आणि साखर बघा विरघळून गेलेली असेल तर ते मिश्रणसुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता आपण ते भिजवून घेऊया। आणि हे भिजवून झाल्यानंतर 4 ते 5 तासासाठी आपल्याला अशा बंद पॅक डब्यामध्ये ठेवायचं आहे, नाहीतर आपला भटुरा फुलणार नाही। म्हणून बघा वरून तेल लावायचं नाही, नाहीतर आपलं कणिक फुलणार नाही। तर बघा या पद्धतीने ठेवलेलं आहे। आता बघा छोले तयार करून घेऊया आपण। तर बघा आपले किती छान छोले भिजलेले आहे। मी आता हे कुकरमध्ये लावणार आहे। हळद आणि थोडं तेल टाकून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ देणार आहे। आणि बघा काही मसाले घेतलेले आहे मी, हे भाजून याचा पेस्ट तयार करायचा आहे। अद्रक, लसूण, सांबार आणि 2 हिरवी मिरची घेतली, याचासुद्धा पेस्ट करायचा आहे। आता बघा कढईमध्ये मी टाकलेला आहे 2 तेजपान, 2 लाल मिर्च, थोडा कांदा, अद्रक, लसूण, सांबार याचा पेस्ट आणि यामध्ये आता गरम मसाले भाजलेले त्याचासुद्धा पेस्ट टाकलेला आहे, त्याला होऊ द्यायचं आहे। एक छोले मसाला टाकलेला आहे मी, हळद आणि तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं मसाल्याचं पाणी करून ते होऊ द्यायचं आहे। आणि एक बारीक चिरलेला टमाटर त्यामध्ये टाकणार आहे मी आणि हे मिश्रण झाल्यानंतर यामध्ये मी छोले मिक्स करणार आहे। तर बघा या पद्धतीने आपले छोले तयार झालेले आहे। 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर जे पाणी होतं छोलेचं ते टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि याला आता भाजी शिजू द्यायचं। झाले आपले छोले तयार। तर चला आता भटुरे करायला घेऊया। तर बघा 4 ते 5 तास झालेली आहे। आपलं पीठ किती छान फुललेलं आहे। याला आता मी एका कोपरमध्ये काढून घेणार आहे आणि थोडा हाताला तूप लावून याला मळून घेणार आहे व्यवस्थितरित्या। तर बघा किती छान झालेलं आहे। भटुरे फुगायला पाहिजे आपले। कधी कधी आपल्याला भीती असते की आपले भटुरे फुलेल की नाही फुलेल। आम्हाला पण भीती होती, पण आमचे भटुरे खूप छान फुलत आहे। तर बघा छोटी कढई आहे म्हणून आम्ही थोडे छोटे भटुरे बनवत आहे। आणि या पद्धतीने तेलामध्ये टाकून, तेल थोडं जास्त गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपले भटुरे फुलतात। तर बघा या पद्धतीने झालेले आहे आमचे भटुरे तयार। तर मंडळी, तुम्हाला आमचा गावठाण व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवाल। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि एकदा तरी आमच्या गावठाण पद्धतीने छोले भटुरे बनवून बघा। खूप अशी सोपी पद्धत आहे। बघा किती छान फुललेला आहे आमचा भटुरा। याला आता मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे। बघा खूप असा टेस्टी झालेले आमचे छोले भटुरे, बघा किती छान।